नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अभ्यासणार आहोत FYBA मराठी विषयाची प्रश्नपत्रिका नक्की कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर ही क्वेश्चन पेपर किती मार्काचे असणार आहे आणि याच्याद्वारे आपला IMP क्वेश्चन कशा प्रकारे भेटतील याचा या व्हिडिओमध्ये विचार करण्यात येणार आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहू शकता। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर पाहायला गेले तर आपला सीट नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर FYBA मराठी या प्रश्नपत्रिकेचा आज आपण अभ्यास पाहणार आहोत। नक्की कशा प्रकारे प्रश्न पेपरला विचारले जातील त्याचा आपण पाहणार आहोत। तर पहा, मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास असे आपले पेपरचे नाव असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा। त्याचबरोबर सेमिस्टर सेकंड हा आपला पेपरचा दुसरा सेमिस्टर पॅटर्न असणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 70 मार्काचा हा पेपर आहे आणि वेळ आहे अडीच तासाचा। तर काही सूचना आहेत त्या लक्षात द्या। सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत। त्याचबरोबर उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात। पाठ्यपुस्तक मराठी एकांकिका विठ्ठल तो आला आला पु ल देशपांडे यांची एक जो आहे विठ्ठल तो आला आला हे एक हंडाभर चांदण्या, दुसरी एकांकिका आहे हंडाभर चांदण्या दत्ता पाटील यांची। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये त्या एकांकिकेचे नाव आणि त्यांचे लेखक दिलेले आहेत, परंतु येणाऱ्या ज्या सेकंड सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये असे काही नसणार आहे। त्याच्यामुळे विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे लेखक कोण आहेत, त्याचबरोबर हंडाभर चांदण्या या एकांकिकेचे लेखक कोण असणार आहे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। हा इथला एक IMP प्रश्न आपला ठरणार आहे। हा प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाणार आहे। त्याचबरोबर संपादक कोण असणार आहे ते देखील इथे विचारल्याची संभावना आहे। तर प्रश्न पहिला अभ्यासूयात। खालीलपैकी एका प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे कोणताही एक लिहायचा आहे 150 शब्दामध्ये आणि 10 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। तर पहिला आहे, नाटक या साहित्य प्रकाराची थोडक्यात ओळख करून द्या किंवा एकांकिकेचे घटक स्पष्ट करा। आता विद्यार्थी मित्रांनो, मी जर म्हणत असेल तर यापैकी सर्वात सोपा प्रश्न कोणता असेल, तर सर्वात प्रश्न आहे सोपा, एकांकिकेचे घटक स्पष्ट करा। हा सर्वात महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे। त्याचबरोबर हा IMP देखील आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, आपला पहिला IMP क्वेश्चन असणार आहे एकांकिकेचे घटक स्पष्ट करा। तर पहा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहा, खालील दोन प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत कोणत्या पण 150 शब्दामध्ये। हा प्रश्न असणार आहे 20 मार्कासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आरतीच्या वेळी विठ्ठलाच्या बोलण्यामुळे कसा गोंधळ उडतो हे थोडक्यात आपल्याला स्पष्ट करायचं आहे उदाहरणासह विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतील पात्रांची ओळख करून द्यायची आहे। त्यानंतर तहसीलदार आहे हा राधिकेचे कसे अपहरण करतो त्याचे थोडक्यात लिहायचं आहे। त्यानंतर संभा ही व्यक्तिरेखा तुमच्या शब्दात लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, असे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। तर यापैकी सर्वात सोपे प्रश्न आहेत हे 3, विठ्ठल तो आला आला आणि संभा ही व्यक्तिरेखा। हे 3 प्रश्न आपले IMP असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 3 प्रश्न IMP असणार आहेत। तर प्रश्न क्रमांक 3 पहा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर 300 शब्दामध्ये लिहायचे आहेत। 20 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। पहिला प्रश्न आहे, विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतील तुम्हाला आवडलेल्या व्यक्तिरेखा थोडक्यात स्पष्ट करून सांगायच्या आहेत। त्याचबरोबर हंडाभर चांदण्या या एकांकिकेतील मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आलेली आहे ते सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 प्रश्न आहेत, परंतु हा सर्वात महत्त्वाचा आणि IMP प्रश्न असणार आहे। तर पहिला असणार आहे विठ्ठल तो आला आला, हा IMP प्रश्न असणार आहे। तर चला प्रश्न क्रमांक 4 पाहूयात।
प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील 2 प्रश्नांचे 20 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. त्यातील पहिला आहे, सामाजिक माध्यमांचा सोशल मीडिया याचा योग्य वापर करण्याबाबत शिक्षक पालक यांच्यातील संवाद लेखन करा. तर पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या 2 विषयांवर कल्पना विस्तार करायला सांगितलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे किंवा स्वलंब हेच आमचे ब्रिद्ध, थांबला तो संपला असे आहेत. त्यानंतर पुढचे पहा. क आहे, खालील विषयांवर प्रत्येकी 2 घोषवाक्य लिहायचे आहेत. कोणते 5 लिहायचे आहेत. मतदान, जनजागृती, रक्तदान, प्रदूषण, आदर्श गाव, लेक मुलगी, बेरोजगारी किंवा व्यसनमुक्ती असे अनेक याच्यावरती आपल्याला घोषवाक्य करायचे आहेत. आणि मी विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्व सांगतो, याच्यात कोणताही IMP प्रश्न नाही आहे. तुम्हाला जे पहिले सांगितले तेच IMP प्रश्न असणार आहे. त्यानंतर खाली दिलेल्या उत्तराचे मराठी भाषांतर करायचं आहे. हा उत्तर तुम्हाला वाचून त्याचे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 मध्ये नाटक या साहित्य प्रकारची ओळख करून द्या. पहिला एकांकिकेचे घटक हा IMP प्रश्न असणार आहे. हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा एक प्रश्न झाला, प्रश्न क्रमांक 2 मधला आहे, आरतीच्या वेळी. त्यानंतर विठ्ठल तो आला आला आणि संभा, हे 3 प्रश्न IMP, म्हणजे एकूण टोटल 4 IMP प्रश्न झाले. विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतील तुम्हाला आवडलेला थोडक्यात परिचय करून द्या किंवा हंडाभरचा आणा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील पहिला विठ्ठल तो आला आला हा IMP प्रश्न असणार आहे. त्यानंतर 5 IMP क्वेश्चन, आपल्याला 5 IMP प्रश्न दिलेले आहेत आणि या 5 पैकी अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आहेत. हेच येणार आहेत पेपरला. 100% विद्यार्थी मित्रांनो यावरच विचारलं जाणार आहे. त्यामुळे अत्यंत लक्ष द्या. 100% यावरती पासिंग असणार आहे तुमचं. हेच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही तुमचा प्रॉब्लेम असेल, काही असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका, कारण या चॅनलवरती असंच नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.